सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. त्या सुनावणीमध्ये मागच्या सुनावणीत जे सांगितलं होतं तसं अंडरटेकिंग अजित पवार गटाने दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारलं आणि सांगितलं की ह्याच्यावरती प्रदेश काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सही करू शकत नाही. त्याच्यासाठी राष्ट्रीय स्तरावरून तुम्हाला हे काढावं लागेल आणि सर्व राज्यांना द्यावं लागेल. एक दुसरी गोष्ट, आजही शरद पवारांचा फोटो हा राजू नवघरे आणि दिलीप बनकर दोघंही वापरतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्शन कमिशननी परवा आम्हाला बोलवलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं लक्ष जाणून देताच त्यांनी सांगितलं की रेकग्नाइज्ड पार्टी राज्यभर त्यांचा माणूस जो तुतारी वाजवतोय ते सिंबल आम्ही त्यांना देत आहोत. त्यांच्या पार्टीला रेकग्निशनही देत आहोत आणि त्यांचा सिंबल कोणालाही देता येणार नाही. म्हणजे जो प्लॅन होता तो फेल झाला. तो पॉलिटिकल प्लॅन होता. त्याच्यानंतर हे म्हणजे आम्हाला जे काही देण्यात आलं ते खूपच चांगलं झालं की तुतारी आणि नाव हे दोघांचंही आमचं क्लॅरिफिकेशन आलं. आता ज्याच्यात माझी टिंगलटवाळी केलेली माननीय तटकरे साहेबांनी की ते काय त्यांना खूप जास्त समजतं. मला तसं काही समजत नाही. फक्त मी जे कोर्टात बसलेलो असून ऐकतो ना ते मला समजतं. मी कुठल्याही वकिलाच्या तोंडातनं ऐकत नाही. आता काय म्हणाले जज, द रिस्पॉन्डंट्स आर फर्दर डायरेक्टेड टू इश्यू अ पब्लिक नोटीस इन द न्यूजपेपर विथ मराठी, Hindi and English edition notifying that a location of the clock symbol is sub judice before this court and the respondents have been permitted to use the same subject to the final outcome of the proceedings. Such a declaration shall be incorporated in every pamphlet, in every advertisement, in every audio और व्हिडिओज. ते ह्याच्यावरती माझी अक्कल काढत होते ना. मी फार कमी शिकलेला माणूस आहे. मला काय तसं त्यांच्या एवढ्या भाषा, त्यांच्या एवढ्या असं हातवारे वगैरे करता येत नाही. पण मी कोर्टात असतो. मी बसून शांतपणे ऐकत असतो. तेव्हा नेहमी माझी टिंगलटवाळी करत जाऊ नका. तुम्ही कधीच यशस्वी झाले नाहीत माझी टिंगलटवाळी करण्यात. महाराष्ट्र बघते अक्क. तो काय ग्लिसरीन घेऊन जात असेल आणि मग रडत असेल. ग्लिसरीन लागत नाही. दिल मांगता है दिल, क्योंकि आंसू यहाँ से निकलते हैं. माझ्याकडे तुमच्यासारखे मगरीचे आंसू नाही आहेत. 6-6 पदं घरात देऊन सुद्धा तुम्ही शरद पवारांवरती काय ते काढता, ते टीका करता, कधी काय करता. 6-6 पदं मिळाली तुमच्या घरात. पोराला, पुतण्याला, पुरीला. आमच्यासारख्या ज्येष्ठांचं पालकमंत्रीपद कापलं ते अजित पवारांनी तुमच्या प्रेमापोटी. बोलायला लाज जाऊ नका. मी तुमचं कधी नावही घेत नाही तटकरे साहेब. आता हे जरा तटकरेंना हे बघा आणि मग सांगा आता याच्यावरती द्या उत्तर. काही बोलत असतात, काही टाकत असतात. आम्ही टाकत नाही. हे सुप्रीम कोर्टामध्ये जो जज बोलला ही सूर्यकांत साहेबांनी दिलेली ऑर्डर आहे. सूर्यकांत साहेब शेवटची ऑर्डर पर्सनली डिक्टेट करतात आणि ते डिक्टेट केलेली ऑर्डर मी आता तुम्हाला दाखवतोय. त्या डिक्टेट केलेल्या ऑर्डरवरती मी ट्विट केलं होतं आणि माझ्या ट्विटमध्ये आणि या ऑर्डरमध्ये काही फरक नाही. त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनच्या बाबतीत काही तिथे जज साहेबांनी मुद्दे उपस्थित केले. त्यांनी सांगितलं असा पक्ष बदल आणि अशा पक्षाला मान्यता हे तुम्ही देऊ कशी शकता. 10 शेड्यूल आहे कशासाठी. ते म्हणाले द ओनली वे आउट इज 2/3 मेजॉरिटी इन अ मर्जर. म्हणजे मर्जर हा एकच पर्याय आहे. त्यांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य नाही. दिस इज अनकॉन्स्टिट्युशनल. हे मी नाही बोललो. हे तिथे जे जज बसतात ते बोलले.
तिथे ते बसलेले होते, ते जज बोलले की यू आर एनकरेजिंग डिफेक्शन्स. हे कोणाला सांगितलं त्यांनी? इलेक्शन कमिशनला हिंट दिली की यू आर एनकरेजिंग डिसिजन्स बाय गिव्हिंग सच काइंड ऑफ डिसिजन्स. म्हणजे हाऊ कॅन अ पार्टी विच इज वॉकिंग आउट टेक अवे द पार्टी अँड द सिम्बॉल इट सेल्फ. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे चिन्ह दिलेलं आहे ते तुम्हाला चिन्ह परमनंटली मिळालेलं आहे असं नाही, ही तात्पुरती तुमची सोय करतोय आम्ही. आणि तसं तुम्ही त्या पॅम्पलेटमध्ये, पोस्टरमध्ये, ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये जिथे जिथे घड्याळ असेल, तर अगदी झेंड्यावर जरी असेल तरी तुम्हाला ते लिहावं लागेल की म्हणजे जे काही शब्द असतील ते, पण तुम्हाला लिहावं लागेल की तात्पुरत्या स्वरूपात सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून आम्ही वापरतो आहोत, किंवा जे काही शब्द असतील तेव्हा आम्ही अगदीच खोटं बोलत नाही. हो, म्हणजे मी खोटं बोलतच नाही, कारण का पुरावा आहे. लाईव्ह लॉ जाऊन बघा, लाईव्ह लॉ मध्ये सगळं आहे. काय तर सगळ्यांनी तसं, म्हणजे सगळ्या एनडीटीव्हीने लिहिलंय, लाईव्ह लॉनी लिहिलंय, माझ्याकडे सगळ्यांचे कटिंग्स आहेत. त्याचबरोबर त्यांचं जे ॲफिडेव्हिट आलं त्याच्यावरती ते म्हणाले सुनील तटकरेज अंडरटेकिंग इज इनकम्प्लीट. ही इज ओनली द स्टेट प्रेसिडेंट, हेन्स यू हॅव टू इश्यू द अंडरटेकिंग नॅशनली. आता मी काय चुकीचं बोलतोय काय? तटकरे साहेब, मी काय तुमच्यावर बोललो नाही, तुम्ही काय तुमच्यावर अटॅक केला नाही, काय नाही, कशाला उगाच माझं नाव घेता? कोणातरी पाठवत जा ना हिअरिंग ऐकायला. ते दुसऱ्याकडनं फोनवर माहिती घेण्यापेक्षा आपला एक कोणतरी माणूस तिथे बसलेला असावं. आम्हाला आमच्या पक्षाबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, माया आहे, म्हणून स्वतःच्या पिशातले खर्च करून आम्ही जातो दिल्लीला, बसतो तिथे 4 तास, आदल्या दिवशी जातो, वकिलांबरोबर बसतो, कारण आम्हाला हौस आहे, आमचं प्रेम आहे पवार साहेबांवर, आमचं प्रेम होतं त्या घड्याळ्यावर. वाईट वाटतं की तुम्ही म्हणजे आता कसं झालंय, पोपट तडफडतोय, फक्त जाहीर करायचा कधी मेलाय. हे हाल करून टाकले तुम्ही क्लॉकचे, घड्याळाचे, असे घड्याळाचे 12 वाजवलेत. त्या डिस्क्लेमर, म्हणजे जो डिस्क्लेमर आहे ना, डिस्क्लेमर मला शब्द आठवतो. डिस्क्लेमर कुठे वाचता माहिती आहे तुम्ही? नेहमी सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं माहिती आहे की सिगरेट स्मोकिंग इज इंज्युरियस टू हेल्थ, आणि एकाचा कॅन्सर झालेला माणूस दाखवलेला असतो. बरोबर आहे? डिस्क्लेमर. हे जे त्यांना सांगितलं ना, याला डिस्क्लेमर म्हणतात. आता तुम्ही समजा एवढी सिगरेटची पाकिट आहे एका डब्यामध्ये, आणि फक्त वरती लावलंय की सिगरेट स्मोकिंग इज डेंजरस टू हेल्थ, तर त्याचा अर्थ त्या सगळ्याला लागू झाला? तुम्हाला प्रत्येक पाकिटावर लावावं लागतं ना. तुम्ही म्हणाल आम्ही एक काढून सोडून देऊ, तसं नाही. तुम्ही जेवढं प्रिंटिंग कराल त्या प्रिंटिंग मध्ये सगळ्यावर लिहावं लागेल तुम्हाला. आणि त्याचा एकच अर्थ निघतो की द पॉलिटिक्स प्लेड बाय तटकरे, अजित पवार अँड एव्हरीबडी इज इंज्युरियस टू महाराष्ट्र, असं आम्ही समजतो. हे डिस्क्लेमर आहे की तुम्हाला हे अंतिमरित्या दिलेलं नाही, हे समजू नका घड्याळ तुमचं झालेलं आहे. जे तुमचे प्रचारक, प्रवक्ते वगैरे बोलतात ना, घड्याळ आमचं झालं, घड्याळ आमचं झालं, त्यांना आता वाचायला सांगा ऑर्डर. तेव्हा कालचा जो सुनावणी झाली, ही जर 1 महिन्यापूर्वी झाली असती तर घड्याळ काढूनच घेतलं असतं. म्हणजे आता काय झालंय, पाकिटमार मिळालाय, पण मुद्देमाल कोर्टात द्यावा लागतो. त्यामुळे थोडा निर्णय आला. पाकिटमारांनी पाकिट मारलेलं उघड होईल आणि सर्वोच्च न्यायालय त्या दृष्टीने निर्णय घेईल. पाकिटमारांची चोरी ही लपलेली राहणार नाही. फक्त महाराष्ट्राच्या दृष्टीने एवढंच वाईट घडलं की घड्याळाखाली हे लिहावं लागतंय की अंतिम निर्णय होईपर्यंत हे घड्याळ कोणाचेच होणार नाही. अहो, चपराक तुम्हाला बसली आहे. काय म्हणतात वकील, हे
नोटिफाईंग दॅट द, म्हणजे तुम्ही मराठी पेपरमध्ये लिहा, नोटिफाईंग दॅट द अलोकेशन ऑफ द क्लॉक सिम्बल इज सबज्युडाइज्ड, म्हणजे काय म्हणतात, न्यायप्रविष्ट आहे बिफोर दिस कोर्ट, अँड आम्ही तुम्हाला परमिशन देतोय टू यूज द सेम सब्जेक्ट टू द फायनल आउटकम ऑफ द प्रोसिडिंग्स, म्हणजे फायनल आउटकम आहे तोपर्यंत तुम्ही वापरा, म्हणजे तेरी बी नाही और मेरी बी नाही. 12 वाजले ना घड्याळाचे, उद्या फ्रीज झाला, काय काय फायदा शरद पवारांच्या 25 वर्षाच्या मेहनतीचा. एवढे मर्दाची औलाद होतात ना, तर घ्यायचं होतं ना सेपरेट सिम्बल. आता नामुष्की आली ना पोस्टरवर लिहायची की हे तात्पुरत्या स्वरूपात प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यामुळे आम्हाला मिळाले आहे. लाज नाही वाटत का हे लिहायला? लाज नाही वाटणार हे सगळं लिहायला? निदान महाराष्ट्राच्या जनतेला तरी समजेल काय झालं हे. म्हणजे प्रत्येक व्हिडिओ काढला की त्याच्या आधी सुरुवातीला जसं सिगरेटचं ऍडव्हर्टाईज झाली की आपल्याला ऐकू येतं, द सिगरेट स्मोकर इज डेंजरस टू द हेल्थ, तसं यांना सांगावं लागणार. तेव्हा कुठली प्रेस कॉन्फरन्स घेताना दरवेळेस जितेंद्र आव्हाड करत जाऊ नका. मी जेव्हा येतो ते वाचून येतो, अभ्यास करून येतो आणि मगच बोलतो आणि पुराव्यासकट बोलतो. महायुतीमधला जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अजून देखील रखडलेला आहे. खरं तर अजित पवार यांची दिल्ली वारी होणं अपेक्षित होतं, परंतु गेल्या 1 आठवड्यांपासून अजित पवारांची दिल्ली वारी जी आहे ती थांबलेली आहे. मला वाटतं की त्यांना आता तरी आठवत असेल की सिल्वर ओकला फोन केला की 5व्या मिनिटाला ते घरी पोचायचे, साहेबांबरोबर अर्धा तास बसायचे, चर्चा करायचे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा निर्णय व्हायचा. निदान आता तरी त्यांना शरद पवार साहेबांचं महत्त्व कळलं असेल असं मला वाटतं. मला माहीत नाही त्यांना कळलं आहे की नाही, पण आम्हाला माहिती आहे की ते कसे रुबाबात चालत यायचे, ते कसे रुबाबात बाहेर पडायचे आणि साहेबही कसे त्यांचे ऐकायचे आम्ही बघितलेलं आहे ना. जाणीव झाली असेल तर ठीक आहे. आपल्याला काय त्यांना कोणी, म्हणजे मला काय त्यांच्या महायुतीत काय होतं आहे, कोण बोलवत आहे, कोणाला बोलवत आहे, कोणाशी चर्चा होत आहे त्याच्याशी मला तर काही घेणं देणं नाही. पण निदान कुठेतरी एक दुःख वाटतं की जे इथे होतं ते बरं नव्हतं का. भरलेल्या ताटावरनं उठावून पत्रावळीवर बसायचं ते म्हणजे स्वतःच्या हाताने कुऱ्हाड मारून घेण्यासारखे. प्रकाश आंबेडकरांनी थेट मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहिलं आणि 7 जणांवर आम्ही बिनशर्त पाठिंबा देतो तुम्हाला असं म्हटलेलं आहे. असा केवळ त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे, राष्ट्रवादी किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला नाही. मला वाटतं की त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची तर युती केलेली होती, जाहीर केलेली होती. ती युती तोडली असं काही ते बोललेले नाही. म्हणजे ते किंबहुना त्या युतीबरोबरच आहेत. आणि असा एका पक्षाला पाठिंबा देऊन महाविकास आघाडी हे होत नाही ना. त्यांना जे, म्हणजे माझं स्पष्ट मत आहे की ज्या एका उद्देशाने ते बोलत आहेत की संविधान धोक्यात आहे, या देशातली लोकशाही धोक्यात आहे, आमचं पण म्हणणं तेच आहे. आणि त्यामुळे मी कायम माझ्या जिथे जिथे मुलाखती झाल्या, जिथे जिथे मला विचारलं गेलं तेव्हा मी म्हटलं की आंबेडकर साहेब आम्हाला नाही सोडणार. ते भले वाटाघाटीमध्ये एक इंग्लिशमध्ये आपण बोलतो ना, ही इज अ हार्ड बार्गेनर, ही इज अ हार्ड रॉक टू क्रॅक. त्यामुळे निगोशिएशनमध्ये बसताना काही माणसं खूप असे ताकदीने उतरतात, त्याच्यापैकी ते आहेत. आमची अपेक्षा आहे की पुढच्या 48 तासात हे सगळं संपलं पाहिजे. पण आमची कुठलीच असे हे नाही, ते काही बोलले काही, आम्हाला काही राग येत नाही. शेवटी ते आंबेडकर आहेत, त्यांचा सन्मान ठेवलाच जाईल, कारण का ते शेवटी रक्ताचं नातं आहे आणि त्या माणसाचं आमच्या इथनं प्रेम आहे. ते रक्ताचे वारसदार आहोत, आम्ही विचारांचे वारसदार आहोत. आम्ही जय भीम म्हणणारे माणसं आहोत आणि जय भीम ही क्रांतीची घोषणा आहे आणि भीमराव आंबेडकर हे क्रांतीचं स्तोत्र आहे. ठीक आहे ना, थोडं वाटाघाटीमध्ये काही काही वेळा कमी जास्त होत असतं. माझ्याशी पर्सनली बोलताना ते म्हणालेले की माझी जितेंद्र शरद पवारांबाबत काहीच नाराजी नाही. माझ्याशी पर्सनली बोलताना बोलले. त्यामुळे असं ते काय असतं, काही काही माणसं निगोशिएशन करताना असं वेगवेगळे डावपीस टाकत असतात.
आपण नाही माणूस एकदा कबड्डीच्या मैदानात उतरला की तो पटकन एक पाय नेतो, पटकन पाय दुसरा तिसरे नेतो आणि मधनंच एखादा घेऊन जातो. तसं त्यांचं चालू असेल, काय सांगते. प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीच्या सभेमध्ये एक वक्तव्य केलेलं की भाजपच्या विरोधात लढावं, परंतु सगळ्यांसोबत किंवा स्वतंत्र, या विधानाचा कसा तुम्ही अर्थ लावता? कारण की नाही, असं आहे की आपण लहानपणी बघितलंय ना की काठ्या ह्यांची मोळी असेल तर ती पायावर तुटत नाही. हे शाळेत शिकवलंय की नाही? तुम्हालाही शिकवलं आणि मला पण शिकवलंय. एक काठी असेल तर खटकन तुटते, साधा हिशोब. का म्हणून इंडिया आघाडी एवढा प्रयत्न करते? का पवार साहेब, खरगे साहेब, राहुल गांधी बिहारमध्ये गेले, यूपीमध्ये गेले, कमी जागा मिळाल्या तरी आघाडी करून आले, सगळीकडे तेच करतायत ते. कारण का संयुक्तरित्या लढावं लागेल. इंदिरा गांधींना पराभूत करण्यासाठी जनसंघ हा विलीन झाला जनता पार्टीमध्ये. ही अटच होती जयप्रकाश नारायण यांची की कुठल्याही पक्षाला स्वतंत्र अस्तित्व ठेवता येणार नाही, सगळ्यांनी विलीन व्हा जनता पार्टीमध्ये, तरच जनता पार्टीचं नेतृत्व मी करीन. मी प्रचाराला उतरीन. जनसंघ विलीन झाला. 77 ते 80 जनसंघ हा जनता पार्टीमध्ये होता आणि मग जनता पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर साधारण 80-81च्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचा निर्माण झाला. आणि भारतीय जनता पार्टीचा जेव्हा निर्माण झाला तेव्हा त्यांनी जे स्वीकारलं होतं त्याच्यातलं पहिलं वाक्य होतं गांधीवादी समाजवाद. नंतर त्यांनी काढलं. त्यामुळे असं नसतं. नाही, मी सल्ला देणं एवढा मोठा नाही. मी अतिशय छोटा कार्यकर्ता आहे, बहुजनांचा छोटासा कार्यकर्ता आहे. मी सल्ले बिल्ले देत नाही कोणाला, सल्ले ऐकतो लोकांचे. माझी फक्त त्यांना हात जोडून एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रात जर हे गाडायचं असेल, महाराष्ट्रातली गद्दारी, महाराष्ट्रातल्या लोकशाहीला होणारा धोका, महाराष्ट्रात संविधानावरती आलेला, कालच्या ह्याच्यात विचारलं, कालच्या सुनावणीत विचारलं त्यांनी की शेड्यूल 10 इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. डोंट यू थिंक दॅट यू आर ओव्हरस्टेपिंग द कॉन्स्टिट्यूशन? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने सर्व शिवसेनेची सुनावणी होत असताना विचारलं की नाही की हॅज द चेअरमन ऑफ विधानसभा ओव्हरस्टेप द ऑर्डर्स ऑफ द सुप्रीम कोर्ट? हा प्रश्न विचारला की नाही? म्हणजे कुठेतरी लोकशाहीवर अंकुश ठेवण्यासाठी जे काय, म्हणजे लोकशाही मरत असताना तिला जिवंत ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्ट पूर्णपणाने मदत करतंय, याबद्दल आता माझ्या मनात शंका राहिलेली नाही. इलेक्टोरल बॉन्ड्स त्यांनी ज्या पद्धतीने वकिलांना कालचूप बसवलं आणि सगळे तुम्ही जे काही तुमच्याकडे आहे कोर्टात सबमिट करा आणि ECI कडे सबमिट करा आणि तुमच्या त्या काय साईटवर टाका, हे सांगितलं ना. काल मोठे मोठे वकील असताना त्यांनी डायरेक्ट उठून गेले ना. त्याच्यामुळे काय जे काही चित्र दिसतंय, इलेक्टोरल बॉन्ड ही लुटालूट आहे ना. म्हणजे अधिकृतरित्या ज्याला आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो की त्याला राजश्रय म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड्स. किती कोटी घ्यायचे? मेघाकडनं काय त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेत किती कोटीचे माहित नाही, 1000 कोटी. तुम्हाला माहिती आहे का, ज्या ब्रिज पडल्यानंतर अजितदादांनी ज्या ब्रिजवर टीका केली होती तो ब्रिज मेगा इंजिनिअरिंगने बांधला होता. आता अजितदादा काय बोलतील काय चौकशी करावी म्हणून? त्यांनी तेव्हा सांगितलेलं की हे चौकशी झाली पाहिजे, मोठा भ्रष्टाचार आहे. अजितदादा एक खरं बोलणारे माणूस आहे, सत्तेत असताना पण खरं बोललं पाहिजे ना. लाल बहादूर शास्त्री यांनी रेल्वेचा अपघात झाला, एका क्षणात राजीनामा फेकून दिला, राजीनामा देऊन घरी गेले. आज अजितदादांनी जेव्हा 1 जुलैला पत्रकार परिषद घेऊन जेव्हा युती सरकारवरती आरोप केले होते तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे पूर्ण शासनावर आरोप केले होते. आज ते आरोप सिद्ध होताना दिसत आहेत आणि कुठेही चौकशीचा एक पेपरही येत नाही बाहेर. त्या ब्रिज पडल्याचा त्याच्या खाली एक मजूर मेला होता. आमचे विचार नाही की अजितदादा आता काही बोलतील का याच्यावर.
असं आहे की तनाने आणि धनाने खूप जण तिथे आहेत आणि मनाने खूप जण इथे आहेत. शेवटी मन खातं ना की मला कोणी बनवला, मला लहानाचा मोठा कोणी केला, माझी शुगर फॅक्टरी अडचणीत असताना मला कोणी काय केलं, माझी मार्केट कमिटी अडचणीत असताना कोणी काय केलं, माझ्या इथला कांदा अडचणीत सापडला किंवा कोणी मदत केली, माझ्या इथली जेव्हा साखर पडली तेव्हा कोणी मदत केली. घरातल्या भांडणांसाठी शरद पवारांनी मदत केलेली आहे, घरातल्या भांडणांसाठी. म्हणजे इतकं वैयक्तिक प्रेम पवार साहेबांनी प्रत्येकाला दिलंय का कुठेतरी माणूस म्हणून होईलच ना. आम्ही का थांबलो? आम्हाला काय इथे काय सोन्याचं गव्हाण मिळणार काय? प्रेम प्रेम नावाची गोष्ट असते आणि म्हणूनच प्रेम आंधळ असतं. आंधळ म्हणजे काय? हे पैसे बिशे बघत नाही, माणूस बघतो, प्रेमाचा झरा बघतो. जास्त डोळे उघडले की पैसे, नोटीस, ह्याच्यातनं येणारे रोखे, ह्याच्यातनं येणारे आपल्याला फायदे तोटे हे सगळं बघतात. प्रेम आंधळ झालं की काहीच दिसत नाही. म्हणून म्हणतात प्रेम आंधळ असतं. यांच्या उड्या डोळ्याने यांनी बघितलं बीजेपीकडनं काय काय मिळू शकतं म्हणून गेलं बीजेपीच्या प्रेमात. संजय राऊतांनी टीका करताना मोदींची जी बोलणी आहे ती थेट औरंगजेबाची केलेली आहे. म्हणजे त्यांनी बोलताना असं म्हटलं की मोदींचा जन्म आणि औरंगजेबाचा जन्म हा जवळजवळ झाला होता, त्यामुळे मोदी आला असं न म्हणता औरंगजेब आला असं. हा, गुजरात. काय काय औरंगजेबाचा जन्म हा गुजरातमध्ये झालेला होता, मोदींच्या जन्मस्थळाच्या आजूबाजूला. त्यामुळे कुठे औरंगजेबाशी केली. कोणाची? पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेबाची. पण औरंगजेब कुठे जन्मलेले मला माहित नाही. मी हिस्ट्रीवर बोलताना हिस्ट्री स्पेसिफिक बोलतो. मी कधी इतिहास असा तसा फिरवत नाही. उद्या माझ्यावर कोणी बोट उचलता कामा नाही की औरंगजेबाचा जन्म इथे झालेला नसताना जितेंद्र असं का म्हणाला. आय एम व्हेरी कॉशियस अबाउट हिस्ट्री. सिंबल को लेकर जो सुप्रीम कोर्ट ने कहा है उसको लेकर सुनील तटकरे जो है अलग दलील दे रहे, आपका क्या कहना है? मैं अलग दहली मैं नहीं दे रहा हूं भाई. ये जो सुप्रीम कोर्ट ने अपलोड की हुई ऑर्डर दे रहा हूं. मैं वही समझाना चाहता हूं सुनील तटकरे को. जितेंद्र आव्हाड जब भी बोलता है ना, भले गलत बोले लेकिन वो पेपर के साथ बोलता है. उनको ऑर्डर का पेज नंबर 4, पेज नंबर 4, लास्ट पैराग्राफ नंबर 6, उसमें क्या लिखा है कि तुमको हर पैम्पलेट पे हर जो कोई चीज तुम छपवाओगे उसके ऊपर एक डिस्क्लेमर लगाना पड़ेगा. ये डिस्क्लेमर क्या होता है? आपने कभी सिगरेट पी है? मेरे दर्शकों ने तो पी होगी. उस पे लिखा जाता है कि सिगरेट पीना तुम्हारे शरीर को हानिकारक है. वैसा एक डिस्क्लेमर लगाना है उनको कि ये जो घड़ी मिली है वो कोर्ट के फाइनल ऑर्डर के ऊपर अवलंबित है. ये हमको मिली नहीं है, ये कुछ समय के लिए दे दी गई है. यानी जो हम लोग हमारी भाषा में बोलते ना कि पोपट को क्या बोलते हिंदी में? पोपटी ना. वो पोपट फटफट 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 कर रहा है, लेकिन वो जिंदा है, जिंदा रहेगा या मरेगा वो टाइम बताएगा. कोई चिंता मत करो. अभी बालासाहब थोरात की मेरी बात हुई. उन्होंने कहा कि कल नहीं तो परसों एक मीटिंग ले लेंगे, कॉमन मीटिंग, और हम लोग पब्लिकली एक साथ ही यादी जाहिर करेंगे. चले कौन? नहीं, मुझे नहीं मालूम. ये उद्धव ठाकरे, बाला साहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटिल, ये बड़े नेता हैं. मैं तीसरे चौथे नंबर पे बैटिंग करता हूं. तो मेरा बड़ा खेल नहीं है ना, मैं छोटा खेल खेलता हूं. औरंगजेब की मानसिकता से दिल्ली और गुजरात, महाराष्ट्र को लूटने की, दबाने की कोशिश कर रहे, इस तरह का आरोप लगाया गया है संजय राउत. नहीं, पर ये तो बात सच है कि महाराष्ट्र को लूटा जा रहा है. महाराष्ट्र के इतने प्रकल्प पूरे दिल्ली लेके, गुजरात लेके गए, तो ये तो बात सच है ना कि लूटा तो जा ही रहा है. कितनी कंपनियां गई, कितने के हेडक्वार्टर्स गए,
बंबई का महत्व, बंबई का जो फाइनेंशियल कैपिटल करके जो महत्व है पूरी दुनिया में, वो महत्व कम करने की कोशिश हुई कि नहीं हुई? बंबई का डायमंड मार्केट सूरत में लेके गए, 3 महीने में सब डायमंड मार्केट वापस बंबई में आ गए। बंबई बंबई है। आप बंबई की तुलना सूरत और अहमदाबाद से नहीं कर सकते हो। आप मुझे बताइए कि रेलवे, ये जो क्या बोलते हो बुलेट ट्रेन का इस्तेमाल करके हमारा एक भी मराठी आदमी अहमदाबाद जाने वाला है क्या? उसका कुछ अहमदाबाद में है क्या? ये तो सिर्फ अहमदाबाद के फायदे के लिए मुंबई, वो अहमदाबाद बैठेगा 3 घंटे में बंबई आएगा बीकेसी में, वो बीकेसी में एक आधा ऑफिस खरीद लेगा, धंधा कर से फिर से अहमदाबाद चला जाएगा। उसके लिए कम से कम 50,000 करोड़ रुपए की जमीन हमने दी उनको। इतना महाराष्ट्र दिलदार है। प्रधानमंत्री की तुलना औरंगजेब से की गई है, आप किस तरह से देखते हो? नहीं, मेरे को ये तो बात सुनाई नहीं दी कि उनकी तुलना औरंगजेब से की। संजय राउत की उसी मानसिकता का जिक्र है जिस तरह से नहीं। औरंगजेब था, प्रधानमंत्री उस तरह से। मैंने सुना नहीं है, उसके ऊपर दलील करना मैं ठीक नहीं समझता। राज ठाकरे के आने से आपको लग रहा है महाविकास आघाड़ी में कुछ देखो, ऐसा है कि बीजेपी अगर इतनी ताकतवर रहती तो ना राज ठाकरे को लेती, ना अजित पवार को लेती, ना श्री एकनाथ शिंदे जी को लेती। जब आदमी के पैर मजबूत नहीं होते और वो अकेला खड़े नहीं रह सकता, तब वो ये कोशिश करता है। 5-5 लोगों को साथ में लेके सीट का बंटवारा करना, इसका मतलब कहीं ना कहीं बीजेपी डरी हुई है। बाकी वो किसको साथ में ले, कितनी सीटें किसको दी, उसके मुझसे मुझे क्या लेना देना, हमको हमारे पार्टी को क्या लेना देना। आपल्याला माहिती आहे की 2-3 दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानं पत्र पाठवलं आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांची बदली करण्यात आली। निवडणूक आयोगाला हा निर्णय द्यावा लागला आणि आता भूषण गगराणी हे पदभार स्वीकारण्याचे निर्णय असं बघता तुम्ही या सगळ्या बदल्यांकडे? असं की खरं तर शासनाने काही गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या असतात आणि एखादा आपल्याला माणूस आवडतो, पण अंतिमतः 3 वर्षानंतर त्याची बदली करावीच लागते असं तुमच्या रूल्समध्ये आहे। तेव्हा तुमचं कितीही प्रेम असलं तरी यू हॅव टू फॉलो द रूल्स। रूलमध्ये असताना केवळ प्रेम आहे म्हणून एखाद्याला 4 वर्ष ठेवणं, 5 वर्ष ठेवणं हे योग्यच नाही ॲडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीने। इफ यू आर अ गुड ॲडमिनिस्ट्रेटर यू शुड फॉलो द रूल्स। तुम्ही रूल फॉलो केले नाही, वरनं रूल आले, काय राहिलं ह्याच्यात? बेइज्जती कोणाची झाली? हे छोट्या छोट्या कारणांसाठी आपल्या शरीरावरती डाग का पाडून घ्यायचे? चेहल काय आपला जावई आहे का? सरकार बदनाम होतं ना। आता माझ्यासारख्याला विचाराल तर मी म्हणेन की ॲडमिनिस्ट्रेटिव्हली किती मूर्ख आहेत, किंवा ह्यांचे जे ॲडवायझर्स आहेत, चीफ सेक्रेटरी आहे, हे ते, त्यांनी ॲडवाईज करायला हवं होतं की बाबा रे, इलेक्शन कमिशन काठी मारेल त्याच्या आधी उडवा। इलेक्शन कमिशन नीट काठी नसती मारली तर 100 पत्र गेले असतील इलेक्शन कमिशनला, फॅक्स गेले असते, ईमेल गेले असते की काय चालवलंय। अजून तर खूप बदल्यांवरती ईमेल जायचे आहेत। तुम्हाला काय वाटतं? लोक टेलिस्कोप घेऊन बसलेले असतात, अर्थात आम्ही नाही, आम्हाला काय फरक पडत नाही कोणाला किती ठेवा। सर, एक तुम्ही मध्यंतरी ट्विट टाकलं होतं, अजित पवार मुक्ततेचे या कार्यक्रमामध्ये असताना त्यांना तिळगुळ हा पदार्थ दाखवण्यात आला आणि त्यांना सांगण्यात आलं की हे कोणाला द्यायचं। त्यांनी सांगितलं की हे ठाण्याकडे आव्हाडांना पाठवलं। नाही नाही, आवाड नाही म्हणाले, ठाण्यात पाठवलं म्हणजे उगाच त्यांच्या तोंडात माझं नाव घालून। त्यांच्या मनात असतं पण तोंडात नसतं। ते एकदाच त्यांनी तोंडातनं काढलं, ते कुठला हॉल सायन्सचा तो षण्मुखाना आणला, पट्ट्या 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 पट्ट्या, आणि त्याच्यानंतर मी माझा पट्टा चालवला जो काय चालवायचो गेल्या 3 महिन्यामध्ये। असं की मला कोणी चिमटा काढलेला आवडत नाही, मी तुमचा चिमटा कधीच काढायला येणार, पण मला चिमटा काढला तर मला ती निशाणी दिसते, आणि मला ती निशाणी दिसली की मी अस्वस्थ होतो। मला चिमटा नाही काढायचा, आणि माझ्या बापाला तर त्याच्याहून नाही काढायचा। आता बोलतात का एकदा तरी ते शरद पवार विरुद्ध? आता का चूप बसलेत?
आता का चूप बसलेत? म्हणून तटकरे दादा यांना माझं एवढंच सांगणं आहे की उगाच कारण नसताना चिमटे काढत जाऊ. आज जे चिमटे ते तटकरे ना, काय गरज होती का माझ्यावर घसरायची? की आता हा डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, हे आहे, ते आहे. हा शिक्षणाचा भाग नाही आहे, हा कॉमन सेन्सचा भाग आहे. कॉमन सेन्स विच इज नॉट कॉमन. मिस्टर तटकरे, कॉमन सेन्स इज नॉट कॉमन. आय डोंट रीड एनिथिंग आउट ऑफ दिस. ह्याच्या बाहेर मी काहीच वाचत नाहीये. आणि ही कोर्टाने दिलेली ऑर्डर आहे आणि त्याचं संपूर्ण चित्रीकरण आम्ही काढलेलं असतं. म्हणजे आम्ही बदललं तरी कोर्टाला विचारू, हे तुमचं ऑर्डर आहे आणि ह्याच्यात हा शब्द गेलेला आहे. तेव्हा मी विनम्रपणाने सांगतो की वैयक्तिक हल्ले करू नका. तुम्ही कराल, मी करेन. जोपर्यंत मी आता किती दिवसांनी तटकरे साहेबांवर, तुम्ही माझं नाव कशाला घेतलं? काय कारण होतं काय घ्यायचं? आपलं जे आहे ते ऑर्डरवर बोला ना. तुमच्या हातात ऑर्डर होती का तुम्ही बोललात तेव्हा? तुम्हाला माहिती होतं काय असं डिस्क्लेमर छापायचं आहे? प्रत्येक पोस्टरवर छापावं लागणार आहे, प्रत्येक बिल्ल्यावर छापावं लागणार आहे, प्रत्येक ऑडिओ व्हिडिओची जी काय कराल ते गाणं आहे ना, काय ते कुठलं गाणं काढतील त्याच्या आधी त्या गायकाला किंवा कुणाला तरी एका ह्याच्यात सांगावं लागेल की हे डिस्क्लेमर आहे. जे आहे ते आहे, काल जे जजनी सांगितलं ते आहे ते आहे ते स्वीकारून पुढे जायचं असतं. शरद पवार रडत नाही बसले ना, माझं घड्याळ गेलं, माझं घड्याळ गेलं, माझं घड्याळ गेलं, पाकिटमारांनी मारलं, ते आम्ही म्हणतोय. शरद पवार नाही म्हणत ना. शरद पवार म्हणाले, काय म्हणाले? तुतारी मिळाली ना, चला रायगडावर जाऊ, सुरुवात तुतारीला. वयाच्या 84व्या वर्षीही लढण्याची जिद्द ठेवणारा माणूस तुमच्या समोर आहे. आणि तुम्ही काय असं छोट्या छोट्या कोर्टाने सांगितलेल्या गोष्टी लपवायला बसतात? हवे लपत नाही, जाहीर होतं. Sir, one question. Times now has accessed CAG report in Delhi liquor gate scam, in which it's been exposed that over 2,000 crore was spent of taxpayers' money just because of faulty policy used in the liquor gate scam. I have not read CAG's report. And according to my knowledge about CAG is, CAG takes out the differences in accounts. Whatever Times is saying or whatever you have said now is not the case. Comptroller and Auditor General is supposed to take out the differences in accounts, and they write a letter to you taking to this account, and you have to settle the accounts. That is the duty of Comptroller and Auditor General. He never digs out scams. If that was the case, then 10,000, if you go in last 20-year CAG's report, you will find they have been pointing fingers to different department and telling कि इधर इतना ऐसा account में घोटाला है, इधर घोटाला है, इधर इतना घोटाला है, and the department accounts officer have to satisfy them that this is the case, and then it is closed. So CAG has an entire different work, and which we say they have come out with a scam. They never come out with a scam. That is not their duty also. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.